काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले आपल्या बरोबर आहेत सध्या। नाना पटोलेजी काल विधिमंडळाच्या सभागृहात जो जनसुरक्षा विधेयक आहे तो पारित झाला, परंतु त्या सगळ्या जनसुरक्षा विधेयकामध्ये कडवट डावे संघटनांना म्हणजे गृहीत धरलेलं आहे। मग कडवे उजवे संघटना का नाही असा सवाल जो आहे तो आता वरच्या सभागृहात अनिल परबांनी उपस्थित केला, परंतु खालच्या सभागृहात असा कुणीच उल्लेख जो आहे तो केलेला पाहायला मिळत नाही, खास करून विरोधी भागातल्यावरती। बघा, आमच्या समितीच्या याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्याचं प्रेमवर पण आम्ही बदलवलं। एक दुसरं, महाराष्ट्रामध्ये UAPAचा कायदा लागू आहे आणि UAPAचा कायद्याच्या अंतर्गत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही नक्षल मूवमेंट थांबवण्यामध्ये आम्हाला यश आलं, म्हणजे तो कायदा फुलप्रूफ आहे। पण जनसुरक्षा कायदा हा आणायची गरज नव्हती, पण सरकारच्या पाचवी बहुमताच्या आधारावर ते कुठलेही कायदे आणायला निघालेले आहेत आणि काल बहुमताने तो कायदा पारित त्यांनी केला, एकमताने नाही। चुकून काही मीडियामध्ये तुला एकमत शब्द वापरला जातो, बहुमत आणि एकमतही समजा काही मीडियाला नसेल कळत तो त्यांचा भाग आहे। आम्ही त्या विधेयकाला विरोध केलेला आहे आणि या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये सत्ता पक्षाच्या वतीनं याच्याही सूचना आम्ही विधानसभेत केल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन केलं की आम्ही या कायद्याचा दुरुपयोग होऊ देणार नाही। त्याच्यामुळे हा जो कायदा आहे या कायद्याचं दुष्परिणाम पुढच्या काळात येऊ नये, हा कायदा महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, लोकहितासाठी आणि लोककल्याणासाठी व्हावा अशाही सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्यामुळे डावा असो, उजवा असो, कडवा असो, ही आखरी लोकशाहीमध्ये सगळ्यांना फ्रीडम आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। सरकारचं चुकत असेल तर सरकारच्या विरोधात दोन शब्द बोलण्याचे अधिकार लोकांना आहे, पण सरकारच्या विरोधात बोलायचंच नाही असा या कायद्याचा अर्थ होत असेल आणि विविध संघटना आहेत त्याच्यामध्ये, मग शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, व्यापाऱ्याच्या संघटना आहेत, आदिवासींच्या आहेत, विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, बेरोजगारांच्या संघटना आहेत, या सगळ्या संघटना त्याच्यामध्ये असताना या संघटनेचा उद्रेक आपण अनेकानेकदा पाहतो आहे। त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीवर सरकारला आम्ही प्रश्न विचारले आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की आम्ही अशा कुठल्याही संघटनेवर कारवाई करणार नाही। परंतु तुमच्या हायकमांडकडनं या सगळ्या विधेयकाला सभागृहात कुठेतरी विरोध करा अशा पद्धतीच्या सूचना असताना देखील काल सभागृहामध्ये काही काँग्रेसचे नेते मात्र या सगळ्या विधेयकाच्या संदर्भात चुप्पी त्यांची साधताना पाहायला मिळालेली होती। खास करून हे कशामुळं, काँग्रेस हायकमांडची नाराजी आहे का आता खालच्या सभागृहात हा सगळा कायदा पारित झाला तर? बघा, आमच्या सभागृहात कायदा पारित होत असताना आम्ही विरोध केलेला आहे, म्हणूनच तो बहुमताने पारित झाला, एकमताने नाही झाला। त्यामुळे आम्ही या कायद्याचा विरोध केलेला आहे, याचं समर्थन आम्ही केलेलं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी UAPA कायदा असताना ज्याला नक्षल मूवमेंट थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, हा कायदा कशासाठी आणला जातो याचा आम्ही प्रश्न विचारलाच आहे। त्यामुळे मग बहुमताच्या आधारावर त्यांनी कायदा पारित केलेला आहे। त्याच्यामुळे या कायद्याच्या बद्दलचं निश्चितपणे अनेक संघटनांना जो विरोध आहे तो त्याचा विरोध आम्हाला पण आहे, आम्ही कुठे समर्थन केलं त्याचं। संजय गायकवाड जे आहेत आमदार, त्यांच्यावरती आता अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे। 2 दिवसापूर्वी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, ही संपूर्ण गुंडागिर्दी जी सुरू आहे त्या कशा पद्धतीने? शासनातल्या सत्तेचा माज आहे आणि दखलपात्र गुन्हा दाखल करायची गरज नव्हती, त्याला FIR दाखल व्हायला पाहिजे होता आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता। अशा परिस्थितीनं दखलपात्र हा गुन्हा होऊ शकत नाही, त्याच्यावर या सगळे कायदेशीर कारवाई व्हावी ही भूमिका आमची सगळ्यांची आहे। संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल आहे, संजय राऊतांनी ट्विट केला आहे, बॅगेमध्ये पैसे भरलेले होते आणि तो व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला। संजय राऊतांचा दावा आहे की ITच्या रेड नंतरचा हा सगळा व्हिडिओ आहे, कारण की ITची नोटीस आल्यानंतर हे पैशांनी भरलेली बॅग भेटली होती त्यांच्या। बघा, त्यांच्या घरातला हा सीन आहे, त्यांचा कुत्रा पण तिथं दिसतो आहे, त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणी जाऊ नये। आता कोणाचा स्वभाव आहे, आमचा स्वभाव नाही, कोणाचा स्वभाव असेल तो त्यांचा भाग आहे, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये असं आहे
की आपल्याजवळ अनेक एजन्सी आहेत, इन्कम टॅक्स आहे, ED आहे, त्यांना तक्रार केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अगर त्यांचा जो काळाधन असेल तर. भोंग्यांच्या संदर्भात आज चर्चा झाली प्रामुख्याने. कुठेतरी सभागृहामधले काही विशिष्ट पक्षातली लोक फक्त एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याकरता ह्या संदर्भातले प्रश्न सभागृहात उपस्थित करतात आहेत का? कारण की ज्या पद्धतीने ध्वनी प्रदूषण हा एक धर्मापुरता मर्यादित मुद्दा राहिला नाही तर हा सामाजिक विषय झाले आहे, पण त्याला कायद्याची अडचण आलेलीच आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना आपण पाहिलं कसं गोंधळलेले होते. पण टार्गेट करण्याचा प्रयत्न ते करतात आहेत, हे तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि आम्ही कुठल्याही समाजाला, कारण की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, म्हणून परस्पर कोणाला या सत्तेच्या माजापोटी कुठल्या धर्माला टार्गेट केलं जात असेल तर काँग्रेस या गोष्टीला कधी मान्य करणार नाही. परंतु या सगळ्या चर्चेमध्ये सकाळचा जो राजकीय भोंग आहे या सगळ्या संदर्भात देखील चर्चा हल्ली ते संजय राऊतांवरती ती खरं तर रोख होती की वैचारिक प्रदूषण रोखू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. मला आम्ही कोणाचं नाव तिथं घेतलेलं गेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते कोणाबद्दलचा होता तो विषू, त्याच्यावर आम्ही आज मला काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण आता ते झाल्यानंतर 10 वाजताचा पोंगा कोणाचा आहे आता हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेचा विषय आहेच, पण तसं नाव आलं नाही त्याच्यावर म्हणून मी इथं काही कॉमेंट करणं बरोबर नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. नाना पटोले होते. नाना पटोलेंचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या हायकमांडकडनं या सगळ्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याच्या संदर्भात चर्चा झालेली होती. हा सगळा जनसुरक्षा विधेयकाचा कायदा जो आहे विधानसभेमध्ये हा बहुमताने पास झालेला आहे, एकमताने पास झालेला नाही. त्यामुळे बहुमत सत्ताधाऱ्यांकडे होतं, त्यामुळे हा विधेयक पास झालं आहे. आम्ही सभागृहात असताना या सगळ्या कायद्याचा जो आहे तो पुरजोर पद्धतीने विरोध केलेला होता. UAPA कायदा असताना जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पटलावरती येणं हे आम्हाला पटलेलं नव्हतं, त्यामुळेच या सगळ्या गोष्टीचा आम्ही विरोध केलेला होता, अशी ठाम भूमिका जी आहे ती नाना पटोले यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मुंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.